आपण अतिशय चांगल्या पद्धतीने 3 दिवस या स्पर्धेची रूपरेषा चांगल्या पद्धतीने आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस दोन्ही संघ आमने सामने क्लब बॉयज मनोरी क्षेत्ररक्षण करतोय तर सिद्धिविनायक मीरा रोड फलंदाजी करण्याकरिता 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आपण पाहताय सौरभ मिश्रा आणि त्यानंतर कुणाल अशी सलामीची जोडी तुषार आहेत आमच्या समवेत. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा रविदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत असताना श्रद्धांजली चषक 2026 मोंटीची घोडेकर सरांचा इशारा आलाय. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती सौरभ वसील गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला. बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिला बॉल आदेश सर आलाय डॉट. चांगल्या टप्प्यावर आणि पहिलीच लेंथ आपण पाहताय. हलकासा कट झाला चेंडू आतमध्ये वळत असताना आणि क्वचितच अंतर उरलं असावं. स्टंप आणि चेंडू गणिक आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात. हलक्याच्या हाताने बॅकफूट पंच आहे परंतु पॉइंटला योग्य ते क्षेत्ररक्षण होईल. धाव घेण्याची मानसिकता त्या दिशेने आणि पहिली धाव जिथून परिपूर्ण होईल आणि या पहिल्या धावेने धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ आपण पाहताय. सौरभ आणि कुणाल अशी सलामीची जोडी तर विरेशाला आपण पाहताय. 1 या अंकांवर धाव फलक. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पहिल्या मॅच मध्ये तुषार आपण पाहिलं 60 धावा झाल्या होत्या आणि परिपूर्ण चेस झाला परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर त्या मॅच मध्ये शिकण्यासारखी एक गोष्ट एक होती की क्षेत्ररक्षण हे तुम्हाला चांगलं ठेवावंच लागेल. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला 1 या अंकांवर हे धाव फलक. चांगला स्ट्रोक आहे. अपिश खेळला आणि लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करत चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार आणि या इनिंग मधील हा पहिला चौकार. पॉवर प्लेचा आता फायदा घेतलाय कारण की लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ आतमध्ये आहेत आणि त्याच कारणाचं लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार धमाकेदार चौकार. आणि JTC लावचं काय क्वालिटी आहे. अगदी कॅप्चर कॅमेरामॅन आमचं दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल कारण की चेंडूवरती लिहिलेलं नाव ते देखील जर पाहिले गेले तर अतिशय सुंदर क्लिअरिटीने दिसून आलंय. चौकार आलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फटकावरती 5. आणि हीच प्रीत पाटील यांची ओळख आहे. वानखेडे स्टेडियमवर देखील त्यांनी मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमानं जादुई पसरवले आणि त्यांनाच आपण पाहताय फ्रंट कॅमेरा अँगलने. पडदा मागचे हे खरे रिअल हिरो आहेत JTC लाईव्ह नेटवर्कवर. 6 अंकांवर धावगती. सुरुवात थोडीशी सांभाळून झाले. सौरभ 1 अंकांवर खेळतोय तर कुणाल आतापर्यंत 2 चेंडूकडे 5 धाब्यांवर खेळतोय आणि 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. आणि सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड हा संघ आपण पाहताय 6 या अंकांवर. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. चांगला बॉडी बॅलन्स आहे. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. चौकार 4. चांगला फटका खेळला. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होत असताना ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवला जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होत असताना ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाला आणि त्यावेळेला काय फटका खेळला. वा. क्लासिकल टायमिंग सदलं प्रेक्षकांच्या भेटीसाठी बॉल गेला. चौकार आला. या ओव्हरमध्ये आणखीन एक या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावा फटकावरती लागल्यात 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात. जागा बनवण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज. पहिल्या स्लिप वर्ण चेंडू आपण पाहताय शॉर्ट तडमांमध्ये फील्ड होईल आणि जोपर्यंत चेंडूच्या हाताळली केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वरील. पॉवर प्लेचं पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ जाऊन पोहोचलाय 11 या अंकांवर. योग्य त्या पद्धतीची सुरुवात ज्यामध्ये सौरभ आणि कुणालची ही भागीदारी चांगल्या रीतीने चाललंय आणि तुम्हाला थोडासा वेळ हा व्यतीत करावाच लागेल. या संकेतजी पाटील समालोचक आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. काही विशेष सन्मान या आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येतील. मुख्य व्यासपीठावरती हा विशेष सन्मान केला जातोय. एक लेजेंडरी क्रिकेटर ज्यांच्या माध्यमाने गेले कित्येक क्रिकेटर घडले गेले ते भरतजी वाघेला साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान रन मशीन म्हणून ओळखले गेले.
अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपण पाहू शकाल. आणि तेच गोड व्यक्तिमत्व भरतजी वाघेल यांचा हा शुभ सन्मान. अजून एक विशेष सन्मान आपण करूया, तो म्हणजे मीरा भाईंदरचा लिजेंड खेळाडू. एवढंच नाही तर टेनिस बॉल क्रिकेटचा लिजेंड बॉल खेळाडू. आणि निश्चितच जोनास म्हटलं तर भरपूर मोठं नाव आहे. जोनासचा हा विशेष सन्मान करताना खास अजिंक्यला आनंद होतोय असं आपण म्हणूया. मी विनंती करतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला, श्यामदादांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण जोनासचा एक विशेष सन्मान करूया. आज जोनासनं अतिशय बोलक्या भावना व्यक्त केल्या. एरवी जोनास कधी बोलत नाही, मात्र रवी दादांची जी एकूणच छाप त्याच्यावर आहे. त्यांनी एक गोष्ट सांगितली की रविदादा माझाही गुरु होता. एवढा मोठा खेळाडू आज रविदादाला गुरु मानतोय, त्यामुळे यातच सर्व काही अलग. ते जोरदार टाळ्या जोनास आरची डिसूजासाठी. मीरा भाईंदरचा हा प्राईड. थँक्यू जोनास अँड कीप प्लेइंग मॅन. सन्माननीय प्रभाकर म्हात्रे साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान मुख्य मंचावर करूया. स्विच इट केलंय, गुड शॉट. कुणाल तडियलचा हा तडाखा, 4 धावा. प्रभाकरजी म्हात्रे यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय मुख्य मंचावर अजिंक्यच्या माध्यमातून. भरपूर महत्वपूर्ण स्पर्धा, 40 वर्षांचा अजिंक्यचा इतिहास. अनेक क्रिकेटपटू घडले, अनेकांनी अगदी समाधानकारक कामगिरी केली आहे. आणि तुषारदादा यांना विनंती करतोय प्रभाकरजी म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान आपण करूया. बापाण्याचे आपले निश्चितच हितचिंतक, नेहमीच पाठीशी राहतात. अतिशय चांगला वेळ त्यांनी आपल्याला या मुख्य मंचावर दिलाय, त्यांचंही करूया आजच्या दिवसामध्ये हे महत्वपूर्ण स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच ऑल डिग्रेटरीज आणि थँक्यू सो मच संकेत पाटील यांना आपण ऐकलं. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला स्ट्रोक आहे, मागचा पाय बाकवला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धाडलं जात आहे. एका टप्प्याअखेर सीमारेषा पार, बॅक टू बॅक बाउंड्रीज आहेत. आणि काय सुरुवात आहे इथून. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाची धावसंख्या आता फ्लो होत असताना तुषार 20 अंकांवर जाऊन पोहोचलाय आणि ज्यामध्ये कुणाल याचं महत्वाचं योगदान. फार मोठं योगदान आहे कुणालच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 13 धावा बनल्यात. 20 वरती आता टीमची टोटल जाऊन पोहोचले. आदेश सर तुमच्या माहितीसाठी बॅटिंग करणारा संघ नवदूत संघ आहे. अगदी यश जाधव याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना मीरा रोड या परिसरातील जर पाहिले गेले तर चांगले खेळाडू त्या संघामध्ये खेळतात. आणि या टीमची एक चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते. स्पर्धा लाखाची असो 2 लाखाची असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये एंट्री टाकतायत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 बॉल चौकार गेल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज फ्रँकने, आलाय डॉट बॉल. आणि अपयशी यशाची पायरी आहे तुषार, पण खेळाच्या माध्यमानं तुम्हाला निर्भयपणे आणि निडरपणे सामोरं जावंच लागेल. चांगली लेंथ आहे, फ्रंट फुट येऊन कुठेतरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू यश त्यांच्या मागे. थँक्यू सो मच भरतजी वाघेला साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि तुमच्या पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आणि धन्यवाद, खूप चांगल्या प्रतिक्रिया तुम्ही देखील यंगस्टरला पोचवल्यात आणि खऱ्या अर्थाने त्यावर अंमलबजावणी देखील झाली पाहिजे. सुरुवात होईल, गोलंदाज फुलटॉस आहे, सोडणार नाही आणि फुलटॉस वर पुन्हा एकदा झालाय हा फुलटॉल वसूल. अच्छे गेंदों का सन्मान, बुरे गेंदों का अपमान, जैसी गेंद वैसी नसीहत. अपॉर्च्युनिटी फलंदाजाला होती, कारण की फुलटॉस बॉल नाही सोडणार. हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. फुलटॉस बॉल आक्रमण करत असताना कुणालला जर असा बॉल भेटला ना तर कुणाल मैदानाच्या आतमध्ये कमी आणि मैदानाच्या बाहेर तो जास्त पाठवतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक मीरा रोड टीमची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. चला अजून एक विशेष सन्मान, तो म्हणजे एकसर गावचा एक अप्रतिम क्रिकेटपटू रणजित इथे उपस्थित आहेत. सध्या यंग क्रिकेट आणि तसेच 40+ मास्टर क्रिकेट या दोन्हींचा तो ताळमेळ साधतोय. वेलकम रणजित, तुझंही महत्वपूर्ण स्वागत. नेव्हर माइंड, मात्र संघ जरी पराभूत असला तरी देखील अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र तर्फे हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय, कारण रविदादा आणि निश्चितच आपलं देखील क्रिकेटचं स्नेह असतील याबद्दल शंका नाही आहे. धन्यवाद रणजित आमच्या या सन्मानाचा स्वीकार केल्याबद्दल. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच रणजित अँड ऑल कंपनी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि विशेष करून वेळेवर आपण देखील दाखल झालात. वेळ फार महत्वाची आहे म्हणून आपण सातत्याने म्हणतो चला पंच देखील वॉर्न करतायत, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. लक्षात असू द्या टायमर इथून सेट आहे आणि प्रत्येक षटकाकडे ते टायमर सेट केलेलंच आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 4 षटकं हाताळायचीच आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील महत्वाचा असेल. अमित सारिया वन साईड वर्तक नगर आणि रॉयल्स टर्नर मीरा रोड. संपर्क साधायचा आहे, जर आपण उपस्थित झाला असाल तर हा पहिला कॉल असेल. चला मॅच सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका.
26 फॉर नन. चांगली सुरुवात आहे इथून सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाची. संघामध्ये तितका अनुभव नाहीये, परंतु आतापर्यंतचं जे क्रिकेट चाललंय ना ते सामंजस्य क्रिकेट आहे आणि ज्यामध्ये दोन्ही जे फलंदाज आहेत सलामीवीर आणि योग्य त्या पद्धतीची पार्टनरशिप ती देखील बिल्ड झाले. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाली आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय, प्लेड ऑन झालेत, विकेट जाईल. षटक क्रमांक 3 ला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद, विकेटचं बदन, रोहितच्या खात्यामध्ये जाईल विकेट. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु पाहू शकाल ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवर कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर शपलून खेळण्याची मानसिकता जी दर्शवली गेली आणि चांगली लेन. जेव्हा तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करताना तेव्हा 2 चान्सेस असतात, एकतर धावा देखील जाऊ शकाल आणि तदनंतर विकेट देखील मिळत आहेत. म्हणून ही दुधारी तलवार आहे आणि इथून विकेट मिळवली जाते, लेग स्टंप डिस्ट्रॉय केलं गेलं आणि इथून धक्का क्रमांक पहिला सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाला. पार्टनरशिप जी बिल्ड झाली होती 2 षटकागणिक तुषार, ती पार्टनरशिप ब्रोक झाले आणि कुठेतरी जो शॉर्ट सिलेक्शन आहे ना तो थोडासा चुकीच्या पद्धतीने. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे. यश आहेत आता 9 बॅटर 26 अंकांवर 1 गडी बाद. नाही, अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट, हे सातत्यानं पाहत असतो. परंतु त्यापूर्वी त्या फलंदाजाने एक चौका ठोकला होता आणि त्याच कनस तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का लागला. पहिला धावसंख्या 26 असताना सिद्धिविनायक बॉईज या संघाला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो यश जाधव, आणखीन एक मातबर फलंदाज. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, चांगली लेंथ आहे. रोहितकडे तितका वेग तर नाहीये, परंतु या वेगेमध्ये अगदी थोडंसं व्हेरिएशन आणि नेहमीच परिवर्तन ही काळाची गरज राहिले. गती थोडीशी कमी जरूर आहे, परंतु इथून सुरुवातीमध्ये 1 विकेट गेले. यश डेफिनेटली एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्याला देखील वेळ थोडासा व्यतीत करावं लागेल खेळपट्टीवर. खेचून मारण्याची मानसिकता तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल लॉंग लेग वरनं एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर हे धाव फलक. 28 धावा फटक्यावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी जर पाहिलं गेलं तर मी तर म्हणेन विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती जाणवला जातो. दबाव हटवणारा एखादा मोठा फटका येईल का पाहणं महत्वाचं राहील. या पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित विकेट आली असते, परंतु नाही होऊ शकलं. मैदानाच्या आतमध्ये या बरोबर 1 सिंगल प्राप्त केली जाते. या एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 29च्या घरामध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंकुश लावलाय 4 चेंडूगणी आतापर्यंत 3 धावा दिल्यात आणि 1 मूल्यवान विकेट आणि रोहिताने योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी केली या षटकागणिक. पुन्हा एकदा गतीमध्ये थोडंसं व्हेरिएशन होतं. मिड विकेट आणि स्कोर लेग वर्ण क्षेत्ररक्षक येईल, चांगलं क्षेत्ररक्षक आहे. क्विकली फेकी ती देखील केली जाते. 1 सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 30 रन्स 30 या अंकांवर. जी धावसंख्या थोडीशी फ्लो होत होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात रोहितने आणि अतिशय सुंदर पद्धतीची लेन जी बिल्ड ठेवली जाते. ॲज अ मेरिट खेळतायत आणि त्या पद्धतीचा खेळ हा फार महत्वाचा आहे. शेवटचा अंतिम बॉल 30 धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती कुणाला आहेत 8 बॉलमध्ये 20 त्यांनी बनवल्यात. हा धीम्या गतीचा बॉल होता, पिक केलं बॉलला, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी कुणालच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. आतापर्यंत चुक्या काय घटित होत्या, कुठेतरी फुटवर्क यूज केलं जात नव्हतं फलंदाजाकडनं आणि यावेळेस पहा स्ट्रोक कुठेतरी जी गती होती ती ऑलरेडी कमी होती रोहित याची, परंतु फ्रंट फुटवर आले आणि तदनंतर चार्ज केले या चेंडूला आणि सरळ सीमारेषा पार धाडलं गेलं वाईडिश कॉर्नर क्षेत्रात आणि या 6च्या साह्याने 3 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय 36 या अंकांवर धावफलक. 5 चेंडूकडे स्कूप काही सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूकडे एक अनालायसिस बिघडवली आणि 10 धाब्यांचं षटक जे रोहितने देखील हाताळलं. एक चांगली सुरुवात आहे सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाची 36 या अंकांवर 1 गडी बाद. जर याच करंट रन रेटने गेले तर 60 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकताल आणि आज सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी 60 धावा ज्या चेज होताना आपण पाहिलेत तर 14च्या रन रेटने गेले तर 64 धावा ज्या इथून प्रोजेक्टेड स्कोर जो विशेष करून दाखवला जातोय आणि म्हणजेच इथून विकेट इन हँड आहेत इथपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं असेल. नाही पोहोचू शकतो, नो डाऊट अबाउट इट, कारण की कुणालची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये
बोलू लागले, कारण की प्रत्येक बॉल गणित त्याच्या बॅटमधून धावा येतात. सिंगल डबल चौकार षटकार ही एक जमेची बाब आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ नुकताच कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 बनल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. यंदाच्या हंगामामध्ये हा नवीन संघ उभारलाय आणि या नवीन संघाने जर पाहिले गेले तर प्रत्येक स्पर्धेमध्ये एंट्री करत असताना अगदी त्यांचा खेळ देखील तेवढा प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला आहे. याही स्पर्धेमध्ये दुसरा मॅच आहे आदेश, आणि आताच क्रिकेट जर पाहिले गेले तर थोडंसं लेट सुरू होतं, परंतु आज जुचंद्र गावामध्ये वेळेनुसार मॅचेस कंप्लीट होत आहेत. ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. लीन याला आपण पाहताय चौथ्या षटकाकरिता. खोलवर लेंथ आहे, चांगलं कंट्रोल आहे गोलंदाजाच्या माध्यमानं. थ्रू दी कव्हर्स फील्ड होईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर. आता पहा इथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विकेट इन हँड आहेत, म्हणजे इथून कुठेतरी आता माइंडसेट थोडासा वाढवावा लागेल स्ट्राईक रेटच्या दृष्टिकोनातून टीम सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथून कुणालची बॅटिंग, जो आतापर्यंत 9 चेंडूकडे 26 आणि तो सेट आहे. नेहमीच क्रिकेटच्या पटलावर सेट फलंदाज फार महत्वाचा, परंतु लीन याची कशा पद्धतीची गोलंदाजी असेल ते देखील महत्वाचं. चांगला स्ट्रोक आहे, थ्रू दी कव्हर्स खेळला गेलाय. गॅप तर बराच आहे, परंतु इन मोमेंटला क्षेत्ररक्षक येईल पॉइंट क्षेत्रातनं आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. पहा प्रत्येक चेंडूकडे तुषार धाबा येतात आणि हे महत्वाचं आहे. इनिंगला कुठेतरी बिल्ड करण्याचा प्रयत्न होता आणि इथून धावसंख्येला अग्रगण्य करण्याचा देखील प्रयत्न अतिशय सुरेख पद्धतीने. नाही, मैदानाच्या आतमध्ये धावा बनतात. कुणालच्या बॅटमधून ऑप्सिकचा बराच काळ बॉल बाहेर होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी शटपासून थोडा दूर ठेवलेला बॉल आणि त्या बॉलवरती 2 धावा वसूल केल्यात. लीनचा पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला, थोडंसं फंबल झालंय, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. 4 धाब्यांसाठी श्रद्धांजली चौकार. अति घाई आणि संघाला संकटात नाही. कुठेतरी इथून आपण पाहता हे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विखुरलं गेलं, थोडंसं ओव्हररन केलं क्षेत्ररक्षकाने. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. लिहिण्याचा हा चेंडू जो थोडासा आपण पाहताय पुढे ठेवण्याचा प्रयत्न ऑन साईडला ऑन दी अप खेळला आणि लॉंगनचा क्षेत्ररक्षक पहा थोडासा ओव्हररन आणि बाउन्सने बीट झाला आणि हाताला चेंडूला स्पर्श झाला आणि सरळ सीमारेषा पार. या 4 धाबा बहुमूल्यच्या स्कोर कार्डवर मिळतील आणि धावगती जाऊन पोहोचेल 43 या अंकांवर. फ्रंट फुटेवरून चार्ज करायचं होतं या चेंडूला आणि सरळ चेंडू निघून जातो यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. कालचा दिवस देखील खूप छान पद्धतीने ॲज अ बॅटिंगच्या माध्यमानं संतोष पिण्याची ती इनिंग आठवते. 46 धाब्यांचं योगदान काल त्याने देखील दिलं होतं, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांचा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेला. क्रिकेट हा नेहमीच एक खेळ सांघिक राहिलाय. तुमचा वैयक्तिक खेळ जर योग्य होईल, परंतु संघाचा खेळ जर चांगला झाला नाही तर तोटा हा भुगतावा लागतो. फुलटॉस आहे आणि ही मेजवानी दिली आणि ती स्वीकार केली दोन्ही हाताने. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्यात फटक्यामध्ये आहे वजन आणि यावेळेस मिळतील धावा अर्धा डझन. षटकार का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये कुणाल. नेहमीच ज्याने चांगलं क्रिकेट खेळलं, ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवला जातो. फुलटॉस बॉल होता आणि काय मनगटाचा वापर करत असताना सर्ट चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वा कुणाल, आज जणू काही अजिंक्य स्पोर्टचं मैदान हे खुल्लं झालं खेळण्यासाठी आणि गेल्या कित्येक दिवसापासून मित्र म्हणे कुणाल वाट पाहत होता या मैदानाचा आणि जसं मैदान खुलं झालं आज या मैदानावरती काय बॅटिंग करतोय अफलातून इनिंग. 49 पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने परावर्तित केला जाईल. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा तेच फंबल आहे. चुक्या वारंवार घटित होतात लॉंगॉन क्षेत्ररक्षकाकडनं आणि जिथून सिंगलला आता डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत आणि 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय 51 या अंकांवर. म्हणजेच 50+ ही धावसंख्या सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ विशेष करून पाहायला मिळतोय. आणि कुणाल जो जवळजवळ आतापर्यंत 14 चेंडूकडे 40 धाब्यांवर त्याची आतिशी इनिंग जे विशेष करून राहिले. अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथून येणं शिल्लक आहे, ज्याला आपण म्हणतो ना स्लॉग ओव्हर. आता कुठेतरी जो वेळ व्यतीत केलाय तो वेळ खर्च करण्याची आवश्यकता आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये कितीपर्यंत पोहोचेल संघ ते देखील महत्वाचं आहे. प्रत्येकानं आता वाटते की या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक व्हावं आजच्या 3ऱ्या दिवसात तरी. आणि कुणालने आतापर्यंत 14 बॉलमध्ये 40 धावा बनवल्यात. वैयक्तिक यशला आपण बघताय 4 बॉलमध्ये 3 धावा 51 वरती जाऊन पोहोचलाय. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. इथे मैदानाच्या आतमध्ये आदेश सर 4 ओव्हरचा कंप्लीट झाला खेळ.
51 बनल्यात. इथून 10 बनतात, 15 बनतात. बेनिफिट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु क्लब बॉयज मनोरी या संघाला कमबॅक करावं लागेल. मॅचमध्ये कुठेतरी विकेट नाही मिळाल्या. चौकार आले, षटकार आले, सिंगल डबल धावा येत आहेत आणि त्याच असं प्रतिस्पर्धी संघ आतापर्यंत हवी ठरलाय. आणि त्याचं कारण आहे की कुणाल आतापर्यंत सेट फलंदाज आणि चांगल्या माइंड सेटने तो इथून फलंदाजी करतोय. चला गेम ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पाणी आहे मैदानाच्या दिशेने. रखरखत ऊन जे विशेष करून आपण पाहत आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट हे नेहमीच हाताळताना जे आपल्याला सातत्यपणे पाहायला मिळाले. आणि नेहमीच खेळाडूंना एक सजेस्ट देखील केले की जेव्हा जेव्हा आपण मैदानावर उतराल तेव्हा उपाशीपोटी खेळू नका आणि डोक्यावर आपण कॅप किंवा गॉगल जी क्रिकेटची साधनं आहेत त्यांचा उपयोग करायला शिका. आणि पाणी आपण जेव्हा जेव्हा प्याल ते बसून प्या आणि जास्तीत जास्त पाणी आपण प्राशन करायचं जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास हा तुम्हाला होणार नाही. चला पुढचे मॅच अमित सायरा वन साइड वर्तकनगर आणि रॉयल स्टार मिरारू. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण रिपोर्टिंग करायचे टॉस बॉक्समध्ये. जसा पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट होईल लगेच आपण करणार आहोत टॉस का बॉक्स. स्लोग ओव्हरला सुरुवात होते. टॅप केलं जाते हलक्याच्या हाताने बॅक टू द बॉलर. इथून धाव घेण्याची मानसिकता फेकी होते. तू मे सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. आता पेशन्स फार महत्वाचे होते. कोलॅप्स झालेत पेशन्स कारण की इथून कुणालला स्ट्राईक ठेवायची होती. म्हणून क्रिकेटचा खेळ जितका बॅटन बॉलने खेळायचा आहे ना तितकाच तो तुम्हाला दिमाखाने देखील खेळायचा आहे. आता फ्रस्ट्रेशन पाहू शकाल प्रत्येकाचं कारण की कुणालला ऑफ स्ट्राईकच ठेवायचं होतं. आता ती स्ट्राईक मिळालंय आणि इथून 51 या अंकांवर बसलेला हा दुसरा धक्का यश जाधवचा खेळ जो समाप्त झालाय. जेडीसी लाईव्ह नेटवर्क आपण पाहत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची प्रगती विशेष करून मृणाल म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी 23Kच्या आसपास आपण पोहोचतोय. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हक्काचा आणि लाडकं नेटवर्क धावचीच्या स्वरूपाने जरूर याची विकेट मिळाले. पाहता इथून महत्वाचं काय होतं तुषार की कुणालला स्ट्राईक द्यायची होती आणि ती स्ट्राईक मिळाली. तो सेट आहे मैदानाच्या दिशेने. आता हा स्टेज देखील त्याच्याकरिता सेट झालाय कारण की स्ट्रॉंग फिनिश हा करून द्यायचा आहे. तर निश्चित स्वरूपात यश देखील जर पाहिले गेले तर एक बलाढ्य फलंदाज आहेत, परंतु त्याला माहिती आहे कुणालची बॅट मैदानाच्या आतमध्ये अगदी धाबा बनवते. त्याला स्ट्राईकवरती आणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इनट नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी रोशनला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 5 मध्ये रोहित ग्रेट बॉलिंग. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले, परंतु आता मोठं आव्हान कुणाल स्ट्राईक एंडवरती 14 बॉलमध्ये आतापर्यंत 40 धावा त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला बैठक स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत. बॉल पर्यंत पोहोचले, सिंगल प्राप्त केले. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये कुणाल पलटलेत, परंतु कॉलिंग बरोबर होतं, परंतु कुणालचं नियंत्रण चुकलं. मैदानाच्या आतमध्ये धावचीतच्या माध्यमातून लागला हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना प्रथम सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला. माइंडसेट तर चांगला होता कुणालचा, परंतु इथून नव्याने बॅटरवर देखील थोडासा विश्वास दर्शवणं फार महत्वाचं आहे. डेफिनेटली आतापर्यंत सेट फलंदाज आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कारण की सुरुवातीपासून खेळतोय आणि मैदानावर तो शारीरिक थकवा जरूर जाणवला यावेळेस. आणि फेकी किती छान पद्धतीने झाली, बरोबर नॉन स्ट्राईक केला आणि त्यानंतर गोलंदाजाने माइंडसेट यूज केला, क्विकली फेकी केली आणि यष्टी रक्षकाने बाकीचं काम केलं. कुणालने एक चांगली इनिंग खेळली. 41 धाब्यांवर तो बाद झाला. 15 चेंडू त्याने फेस केले आणि अतिशय सुरेख पद्धतीचा खेळ हा त्याच्या माध्यमानं. परंतु संघ आता इथून कुठेतरी आपण पाहताय ना की जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीला आता तुम्हाला अंजामापर्यंत न्यावंच लागेल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जी मेहनत केली त्या मेहनतीवर जर पाणी फिरवण्याचं काम झालं ना तर ही धावसंख्या आता आटोक्यात येताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर राहुल. मैदानाच्या आतमध्ये या टीमचा बाहुबली खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे या मैदानावरती याही फलंदाजाच्या नावावरती विक्रम आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडियट नंबर 5 वरती दाखल झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 52 बनल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा डेड बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात येईल. मॉन्टीजी घोडेकर सर असतील, ललितजी भोईर बंड्या सरना आपण बघतायत, अमोलजी वेतोसकर सर असतील, परशुरामजी पाटील सरना आपण बघतायत. 4ही पंचांची भूमिका फार महत्वाची या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. रोहित षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल. ऑन दी अप खेळलाय, चांगला स्ट्रोक तर जरूर आहे, परंतु हा फटका बसेल याच गोष्टीची उल्लेखना केली होती. जी सुरुवात तुम्ही करून दिले ना त्या सुरुवातीला कुठेतरी कन्वर्ट करावं लागेल. आता कुठेतरी कुणालने जी केलेली मेहनत आहे ना त्यावर पाणी फिरवण्याचं काम ते इथून केलं जात आहे. राहुल जरूर आले मैदानाच्या दिशेने, परंतु आता परतीचं तिकीट मिळालंय
आणि योग्य त्या पद्धतीचा झेल कावकोनं सीमारेषा लगत टिपला गेला. राहुलचा खेळ झालाय समाप्त. आता पहा 52 धाबा आहेत आणि 52 धाब्यांवरच अंकुश लावलाय. आता कुठेतरी धक्का मारावा लागेल इथून सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला. नाही, जेवढं वेगाने मैदानाच्या आतमध्ये आदेश सर राहुल आले ना तेवढ्याच वेगाने मैदानाच्या बाहेर देखील ते गेलेत. काय गोलंदाजी सुरू आहे. रोहितवरती ठेवलेला विश्वास टीम क्लब बॉयज मनोरीचा आतापर्यंत आदेश सर एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून रोहितकडे पाहिलं जाईल. विकेट 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 सातत्यानं विकेट येत आहेत. आणि थोडासा दबाव तो देखील आता वाढला जातो या मॅच मध्ये. सरबाटचा उपयोग केला, लॉफ्ट केलं या चेंडूला, परंतु लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येईल आणि अचूकतेने हा झेल कन्वर्ट झालाय. फक्त आणि फक्त रेड झोन रोहितच्या गोलंदाजीच्या माध्यमानं पाहायला मिळतो. ही विशेषता आहे. खास गोलंदाजी होत असताना आल्या पावली परत. यावेळेस तुषारचा खेळ तो देखील झालाय समाप्त. गॉन. यंगस्टर आहेत आणि यंगस्टरला अगदी जर पाहिले गेले तर समज सातत्याने येणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. सिंगल डबलवरती देखील फोकस करावं लागेल. पहा क्रिकेटचं बेसिकच आहे सिंगल डबल, कारण की ज्या वेळेला डावाची सुरुवात करतो आपण सिंगल डबलने, परंतु इथे शेवट कुठेतरी गोड करू शकत नाही आहेत. विकेटचं बटन आणखीन एक धक्का बॅटिंग करा टीमला. 52 वरती 5 धक्के लागलेत. 4.4 बॉलच्या समाप्तीनंतर आदेश सर पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील आणि या 2 बॉलवरती किमान एखादा मोठा फटका आला तर 55च्या पलीकडे अगदी जर पाहिलं गेलं तर 59, 58, 57 पर्यंत पोहोचू शकतात. परंतु त्यासाठी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. रोहितला आता संधी आहे. विकेट हॅट्रिक इथून संपन्न केली जाईल का? काल जय विश्वकर्मा मिडनवर हाताळली या स्पर्धेमध्ये. आता संधी आहे. संधीचं सोनं केलं जाईल का? अमन आहे नव्याने बॅटर स्ट्राईक एंडला. 52 या अंकांवर गाडी कुठेतरी थांबले. आता धक्का मारावाच लागेल, परंतु जास्त वेळ देखील शिल्लक नाहीये. 2 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील शिल्लक आहे. कुणालची चांगली बॅटिंग, परंतु त्याच्या इर्द गिर्द कुठेतरी ती बॅटिंग जाताना पाहायला मिळाली. हाच एक फरक आहे एक्सपिरियन्स आणि इनएक्सपिरियन्स असणाऱ्या खेळाडूंमध्ये. तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की नव्याने संघ तयार झालाय, बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत क्रिकेटच्या पटलावर. गती थोडीशी कमी केली होती, फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि थ्रू दी कव्हर खेळला. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल, एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 53 या अंकांवर. काय गोलंदाजी राहिले, अप्रतिम. पहिला चेंडूवर आपण पाहिला रनआउटच्या स्वरूपाने गडी बाद झाला. कुणाल देखील दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला. लागोपाठ 2 विकेट गेले. राहुलला परतावं लागलं, तुषारला परतावं लागलं. अमनच्या बॅटमध्ये ही सिंगल आणि आता शेवटचा अंतिम चेंडू जो या इनिंग मधील असेल. बाकी 53 या अंकांवर धावफलक. चांगला स्ट्रोक आहे. बॅडम पाठच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेग मध्ये देखील पकडले जातील. वाह, काय हे षटक राहिलं. रोहितने परिपूर्ण म्हणू शकाल की मामला फिट केलाय या षटकाकडे. 53 या अंकांवर पहिल्या इनिंगचा खेळ तो झालाय समाप्त आणि विजयी होण्याकरिता आता जे लक्ष ठेवलंय ना ते 54 धावसंख्येचं असेल. पहा, शेवटचा अंतिम चेंडू बरोबर बुंद्यात हाताळला गेला होता. ऑन साईडला चांगलं कनेक्शन तर बनलं होतं, परंतु क्षेत्र चुकीचं होतं, कारण की क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि स्क्वेअर लेग मध्ये अतिशय सुरेख पद्धतीचा हा झेल. बाजी सुरुवात आगाज केली होती, त्याला अंजामापर्यंत नेऊ शकले नाहीत, परंतु लढण्यायोग्य फळ जे डेफिनेटली मिळाले. चला, अमित सारिया वन साईड वर्तकनगर संघ आणि रॉयल स्टनर मीरा रोड संघाचे कर्णधार. बॅटिंगची समरी आपण पाहत आहे. सौरभ, जो चांगली पार्टनरशिप झाली होती सौरभ आणि कुणालमध्ये. सौरभ बाद झाल्यानंतर कुणालने एक एंड पकडून धरला. 15 चेंडूकडे 41 धावा आणि बाकीचे फलंदाज पहा. यश जाधव 3 धाब्यांवर बाद झाला. 5 चेंडू त्याने फेस केले. रोशन, राहुल आणि तुषारला खातंही ओपन करता आलं नाही, ते डकवर बाद झाले. आणि अमनच्या बॅटमध्ये एक सिंगल. गोलंदाजी अनालायसिस विरेशने अगदी आपण पाहता एक षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या. फ्रँकचं एक षटक 15 धाब्यांचं थोडंसं खर्चिक राहिलं. त्यानंतर लीन देखील थोडासा खर्चिक, परंतु रोहितची अनालायसिस पहा. 2 षटकं हाताळली, 12 धावा दिल्या आणि 4 महत्वाचे विकेट जे रोहितने टिपले आणि रोहितची गोलंदाजी जी अतिशय आकर्षित झाली. 53 धावा झालेल्या आहेत. 54 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरित्याने केला जाईल की नाही, समालोचन कक्षामध्ये हळूवारपणे हलकासा फेरबदल होईल. संकेतजी पाटील राईचा एक गोड आवाज जो आमच्या समवेत जॉईंट होईल. धन्यवाद.
तर घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला, वर्तक नगर संघ आणि रॉयल स्टनर मीरा रोड. रॉयल स्टनर मीरा रोड संघ उपस्थित आहे. चला, अमित सारिया वन साइड वर्तक नगर संघ. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. JTC लाईव्हच्या माध्यमातून आमचा हा मुख्य मंच तसेच समालोचन कक्ष दाखवला जातोय, त्यांचंही मनापासून हार्दिक कौतुक करूया. अगदी मागच्या 6 वर्षापासून सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या लाईव्हच्या माध्यमातून नाव कमावलं जात आहे आणि नक्कीच अगदी प्रगतीपथावर असलेले हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच JTC, ब्रॉल मात्रे अँड कंपनी. थँक्यू प्रीत, यू द मॅन. वळूया या सामन्याकडे. लक्ष आहे ते म्हणजे एकूणच 54 धावांचं परिस्थिती होत आली काय. कदाचित आदेश एकच गोष्ट म्हणावं लागेल, कालाय तस्मे नमः. सुरुवातीला अंजामापर्यंत नेणं हे फार महत्वाचं होतं आणि विशेष करून तो अंजाम मिळाला नाही. म्हणजे मेहनत केली होती कुणालने ना, त्यावर थोडंसं पाणी फिरवण्याचं काम झालं पहिल्या इनिंगमध्ये. परंतु लढण्यायोग्य बळ आहे डेफिनेटली. कालच्या दिवसामध्ये देखील 40 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. जेव्हा टीम 94 धानिव संघ जो कुठेतरी संतोष भवन या संघाच्या अगेन्स्ट खेळत होता आणि तेव्हा कालचा दिवस जो विशेष करून गोलंदाजांच्याच नावावर राहिला. काही अशक्य नाहीये, टेनिस क्रिकेटच्या पटलावर सातत्याने चमत्कार घडताना आपण संकेतजी पाहिलेत आणि या मॅच मध्ये देखील ते चमत्कार होणं अपेक्षित आहे, कारण की पहिली मॅच देखील रफ अँड टफ सिच्युएशन मध्येच परिपूर्ण झाले. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला. दोन्ही संघांना शुभेच्छा. यस जाधव होते गोलंदाजी मार्कवेर, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन मीरा भाईदर. पहिला चेंडू अगदी ओव्हर पिच ऑफ साईडला जर बघितला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने हाताला इथे विकेट होत. एकूणच ही स्पर्धा किती महत्वपूर्ण आहे. ही स्पर्धा आम्हाला जिंकायचं आहे. लक्ष आहे रवी दादांकडे, लक्ष आहे त्या क्रिस्टल ट्रॉफीकडे. त्यामुळे प्रत्येक संघ या भरगच्च उन्हामध्ये आपापला प्रयत्न करताना दिसतोय. वळूया DRS कडे. टफ डिसिजन आहे, पंच देखील पाहत आहेत दोन्ही अँगलने कशा पद्धतीने रनआउट असेल की नाही या सर्व काही गोष्टींची पडताळणी जी विशेष करून केलं जाईल. सो डिसिजन आला, इट्स नॉट आउट. फलंदाज असेल सेफ. विरेश कोहलीला तुम्ही पाहू शकता, अगदी पहिला चेंडू खेळल्यानंतर त्याने लगेच धाव घेतली होती. अफलातून बॅटर आहेत. मागच्या काही वर्षापासून सातत्याने हे दोन संघ असे आहेत, आपण बघतोय सातत्याने या एकूणच खेळाडूंचा खेळ पाहू शकलोय. खास करून मालवणीचं मैदान असो, त्यानंतर मिराटच्या मैदानात असो, मीरा भाईंदरच्या मैदानामध्ये असो, हे दोन्ही संघ मातबर संघ आहेत. या जाधव वन्स अगेन लेन साडी. अगदी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता, कट करायचा विचार होता. तिथूनही जर बघितलं तर निश्चितच बॅटची अगदी आतली कडा आणि एक धाव इथेही मिळते. 54चं लक्ष आहे आदेश, आणि लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठीची जी मानसिकता, हा महत्वपूर्ण अगदी महत्वपूर्ण क्षण असेल या एकूणच मैदानातला. कारण पहिलं पॉवर प्लेचं कडं भेदायचं आहे, तिथून धावसंख्येला उभारी द्यायची आहे, त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करून हे लक्ष गाठायचं आहे. नक्कीच भरपूर मोठे प्रयत्न करावे लागतील. स्विच इट केलंय, चांगला फटकाय, लवकर पोझिशन मध्ये आले आणि चेंडू स्वर्गीय कल्पेश पाटील स्टँड मध्ये पाठवलंय. या 4 धावा, उपयुक्त 4 धावा. चांगला फटका आहे. जेव्हा लाईन आपण पाहताना बाहेरच्या दिशेने जाते लेफ्ट हँडर गोलंदाजाची, तेव्हा ही मानसिकता फार महत्वाची आहे आणि मॅच्युरिटी आहे. ही काबिलियत या फलंदाजामध्ये, बॉडी स्ट्रेच केली आणि बॅकवर्ड ऑफ पॉईंटचं क्षेत्र आणि ते खाली आहे, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे आणि योग्य त्या पद्धतीने कन्व्हर्जन रेट जो यावेळेस पाहायला मिळतो विरेजच्या बॅटमधनं या इनिंगचा हा पहिला चौकार. 6 अंकांवर धाव फलक. पुढील बॉल स्लॉग स्वीप जरूर करायचा. यष्टांच्या मधोमध सापडले गेलेत. आडवा पट्टा क्रिकेटमध्ये नेहमीच धोकादायक आहे. स्वतःला कोचतायत यावेळेस विरेश, कारण की एक चांगला स्ट्रोक आला होता या अगोदर. स्लॉग स्वीपचा फटका फसला आणि बरोबर यष्टांच्या मधोमध सापडले गेले. हा फटका कशा रीतीने सजवण्याचा प्रयत्न, थोडासा अक्रॉस केला, ऑप्शनच्या बाहेर जरूर शफल झाले होते, परंतु बरोबर बुंद्यात
अतिशय चांगली लाईन, अतिशय चांगली लेन. विकेटचं झालेलं पतन. विरेजचा खेळ झालाय समाप्त. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगलं कमबॅक करतोय यश जाधवकडे ते टॅलेंट आहे, विकेटही मिळवतो. मात्र मागच्या काही वर्षात यश जाधवनं बऱ्याच धावा खर्च केलेत. कदाचित गोलंदाजीकडे तितकंसं लक्ष नसावं, कारण एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे तो. मात्र तरी देखील काही अशा गोष्टी आम्ही पाहिलेत, काही अशा खेळी त्याच्या पाहिलेत ज्या निश्चितच थोड्याशा त्याला देखील खेददायक ठरतील. मात्र एक चांगला गोलंदाज आहे. हा संघ देखील नव्यानेच उभारी घेतोय. मिरावड परिसरातील सिद्धिविनायक मिरावड या नावानं अनेक नवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली. चांगलं क्रिकेट ते दाखवणार आहेत. आणि आज आपण रवी इलेव्हन भाईंदरचा संघ देखील बघतोय. अनेक उत्तम खेळाडू पुन्हा एकदा आता सज्ज झालेत. वेलकम त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत. क्रिकेटच्या माध्यमानं उणिवा तुम्हाला लवकरात लवकर दूर ठेवाव्याच लागतात, कारण की आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टींमध्ये क्रिकेट आपण प्रामुख्याने झाले गेले ते तुम्हाला विसरावंच लागतं. एक नव्याने सुरुवात ही क्रिकेटमध्ये तुम्हाला करावीच लागते. 6 अंकांवर धावफलक आहे. विरेजची विकेट गेले आणि यशनाथ आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. कुठेतरी मनोरी संघाला इथून इनिंगला बिल्ड करावं लागेल. पुन्हा एकदा फ्रंट फुटेवरून खेळण्याची मानसिकता. पुन्हा एकदा क्रॉस खेळले. टॉप एज उडाला गेला आणि मिड ऑफ क्षेत्रातनं क्षेत्ररक्षक अमन आणि योग्य त्या पद्धतीचा झेल इथून झालाय कन्वर्ट. 1 brings 2. संकेतजी इथून आणखी एक विकेट गेले. वेल बोल्ड यश जाधव काय कमबॅक राहिले, ब्रेस कंप्लीट केले आणि अफलातून कामगिरी राहिली आहे. इथे धावसंख्या अडवायची ती होती आणि एकूणच आपण बघते पॉवर प्लेमध्ये विकेट देखील पाहिजे होत्या. त्या दोन्ही गरजा अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या. चला वळूया पुढच्या मॅचच्या नाणेफेकीकडे. रॉयल स्टनर मिरावड टीम कॅप्टन मला वाटते इथे उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असेल तो म्हणजे टीम वर्तकनगर. टीम आले का इथे? टीम वर्तकनगर संघ पोहोचलाय का? आयोजकांना विनंती करतोय जरा प्लीज कॉर्डिनेट करा या गोष्टीसाठी. वर्तकनगर संघ जर आला असेल तर टीम कॅप्टन या प्लीज. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण पाहूया. सॉरी, पहिलं षटक संपलेलं नाहीये. धावसंख्या अजूनही दिसतीये ती म्हणजे 6च्या घरामध्ये. कॉन्टेस्ट चांगला आहे आदेश आणि कदाचित याच कॉन्टेस्टसाठी आपले सगळे क्रीडा रसिक सज्ज आहेत. 6 अंकांवर 2 गडी बाद. पुन्हा एकदा यशला इथून विकेट हॅट्रिकची संधी आहे. आता या संधीचं सोनं करेल का इथून यश, ते देखील पाहणं योग्य. सहा अंकांवर 2 गडी बाद. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. संधी जास्त हवेमध्ये आणि काय मैदान कव्हर केलं होतं. मिड विकेट वरनं धावत पळत स्क्वेअर लेग मध्ये आले आणि चेंडूची आता जोपर्यंत हाताळणी केली जाईल 3 धावाच्या पळून काढल्या जात आहेत. या तिहेरीच्या साह्याने, तिहेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ जो इथून झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून क्लब बॉईज मनोरी संघ जाऊन पोहोचलाय 9 रन्स ऑन अ कार्ड. 2 गडीच्या मोबदल्यात पाठलाग करायचा इथून 54 धावसंख्येचा. आणि हा पाठलाग होत असताना विशेष करून इथून आपण पाहताय जी सुरुवात आहे ना ती थोडीशी खराब झाली, कारण की विकेट देखील गेल्यात आणि कंपॅरिझन देखील आपण पाहताय. सिद्धिविनायक बॉईज 11 धाब्यांवर एकही गडी बाद नव्हता आणि क्लब बॉईज मनोरी संघ 9 या अंकांवर 2 गडी बाद. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जिथे आहेत संकेतजी पाटील. चला, वर्तकनगर विरुद्ध मिरावड, रॉयल स्टनर मिरावड हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रफुल्ल भोईर द लिजंड खेळाडू यांच्या शुभ हस्ते होते टॉस. बॉल इज द कॉल. बैट इट इज. म्हणजे रॉयल स्टनर मिरावड संघाने नाणेफेक जिंकली आहे. मुन्ना उबैद खान हमारे साथ है. उबैद, ये मैदान में 2 साल के बाद मैचेस शुरू हो रहे हैं, कितनी सारी यादें हैं, कितनी सारे टूर्नामेंट, क्या कहना चाहेंगे? बहुत सारी यादें इस ग्राउंड पर, और रवि दादा हमारे बीच में नहीं रहे, उनके लिए मैं बहुत बहुत वो चाहूँगा, दुख है, और उनके साथ खेला. हा, पूर्ण टीम आमची उपस्थित आहे. धन्यवाद. जास्त काही नाही आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर सेंटर न्यूज अशी आहे, एकूणच आपण बघतोय दोन्ही संघाला विनंती करतोय जरा प्लीज कॅप्टन या आपल्याला आहे. तर सेंटर न्यूज अशी आहे, रॉयल स्टनर विराट वन द टॉस एंड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. ओवर टू यू आदेश. थँक्यू सो मच संकेतजी पाटील. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. अश्विन याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये गेलाय आणि लॉंग ऑनवर अप्रतिम. फटका इतका उंच गेला होता की जजमेंट करणं हे थोडंसं कठीण होतं, परंतु अतिशय सुरेख पद्धतीचे जजमेंट आणि विकेटचा जो सिलसिला आहे ना तो सातत्याने इथून सुरू झाला. हा तिसरा धक्का बसलाय क्लब बॉईज मनोरी या संघाला. बॅकफुटला जाऊन कुठेतरी जागेवरूनच खेचून मारण्याची मानसिकता. पुढचा पाय थोडासा डाऊन द लेग गेला आणि म्हणूनच जास्तीत जास्त चेंडू हा उंच जात असताना वेळ पूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही आणि लॉंगर मध्ये अतिशय सुंदर पद्धतीचा हा झेल. विकेटचं झालेलं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा तिसरा धक्का टीम मनोरी या संघाला. काय घडतंय मागच्या इनिंगचं शेवटचं षटक ते 5 गडी बाद झाले
आणि तिथून ही मॅच बदलली आहे, तिथून हा काळ बदललाय, तिथून हे मैदान बदललंय. मी बऱ्याचदा या एकूणच मैदानात समालोचना करण्यासाठी आलोय आणि बऱ्याचदा हा उल्लेख केलाय की भूताटकी, काहीतरी भूताटकीला सुरू झालंय. मगाशी मॉन्टी सरांनी एक व्हिडिओ दाखवला, अगदी मेमोरियल सानप टुर्नामेंट, आणि तिकडे एका प्रेक्षकाने येऊन मैदानाच्या आतमध्ये लिंबू मारले. तो व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. त्यामुळे या मैदानात काहीतरी आता वेगळी भूताटकी निर्माण झाली आहे. या मॅच मध्ये आपण पाहूया 9 धावा 3 गडी बाद 1.1 षटक संपलाय. मिराट संघ अफलातून कामगिरी. 9 रन्स ऑन अ कार्ड, 3 गडी बाद. आता या इनिंगला कुठेतरी थोडासा थंडपणा हवा आहे आणि म्हणूनच ती स्टेबिलिटी देण्याकरिता इथून कुठेतरी इनिंगला बिल्ड करावं लागेल. म्हणून थोडंसं आता इथून नमतं घेणं हे फार महत्वाचं आहे. जशी सिच्युएशन त्यानुसार खेळ, हाच क्रिकेटचा खेळ आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना, सातत्य हे दुसरं नाव आहे क्रिकेटचं. 3 गडी बाद, चांगल्या पद्धतीची सुरुवात अश्विनने देखील या षटकाची केले. अश्विन यादव आपण पाहताय. तर स्ट्राईक येणार नॅश याला आपण पाहताय. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल. 10 रन्स ऑन अ कार्ड. पहा इथून कुठेतरी संकेतची जी सुरुवात आहे ती खराब झाली डेफिनेटली, परंतु आता इनिंगला बिल्ड करावं लागेल. केव्हाही मॅच मध्ये एक मोमेंट असाही येतो जिथे तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं आणि ती मोमेंट आहे असं समजून तुम्हाला खेळावं लागेल. लेट्स सी नॅश काय करतोय. गोलंदाजी मार्कवर रफ्तार. वेल बोल्ड एज लागले, विकेट आली आहे. अश्विन यादव 9 आहे, परंतु मी तर म्हणेन 100% एफर्ट्स जे आतापर्यंत अश्विनने दिलेत. आणि काय गोलंदाजी राहिलाय. अचूक टप्पा, योग्य ते नियंत्रण आणि योग्य ते रिदम आहे. एका फलंदाजाला इनिंगला बिल्ड करण्याकरिता चांगल्या स्ट्रोक प्लेची गरज आहे, परंतु गोलंदाजाला याच लाईनची आणि याच लेनची आवश्यकता आहे. आणि ती लेंथ अतिशय सुरेख आहे. जास्तही पुढे नाही, जास्तही मागे नाही. हार्ड लेन ज्याला आपण म्हणतो ना संकेतजी, ती हाताळली गेली. बॅटची वरची कडा आणि विकेट मिळाली. नो डाऊट. मात्र एक गोष्ट अजूनही आपण बघितली तर रिप्ले जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर एक गोष्ट दिसली की चुकीच्या फटक्यांची निवड. कारण यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे संयम राखणं. तो संयम देखील दिसला नाहीये. हा चेंडू जर बघितला तर इतकाही एव्हरेज नव्हता. मात्र या एकूणच चांगल्या चेंडूला तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळणं गरजेचं होतं. ती थोडीशी चूक नक्कीच झाली नॅश मार्फत. इथे अजून एक विकेट येते. 4था गडी अगदी बाहेर गेलाय. त्यामुळे या पूर्णपणे कंट्रोल आहे तो. नो डाऊट टीम सिद्धिविनायक बॉईज मीरा रोडचा. थोडीशी घाई होते असंच मी तर म्हणेन, कारण की कुठेतरी नमतं घेणं ही फार महत्वाची भूमिका आहे. परंतु माइंडसेट हा खेळाडूंचा फार अलग आहे. कारण की खेळ हा खेळाडूंना साकारायचा आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी क्लब बॉयज मनोरी संघ आता जो मनोरा रचायचा आहे ना, त्यामध्ये कुठेतरी आता मिस्टेक होत असताना विकेट गेल्यात. इथून लेंथवर आणि चांगल्या लाईनवर ही गोलंदाजी हाताळत असताना फक्त एक दी धाव दिले ना आतापर्यंत अश्विनने, ती वाईटच्या रूपाने. आणि त्यानंतर विकेट आणि डॉट बॉल. आतापर्यंत त्याची गोलंदाजी अतिशय सुरेख. ग्रेट बॉलिंग. आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये 5 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीयेत. ही आतापर्यंतची कहाणी राहिली आहे. आणि अश्विन काय वेगानं गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जोरकस चेंडू होता. यावेळेला क्रॉस बॅटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला जर बघितलं तर प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळणार आहे. ग्रेट बॉलिंग. मागचा चेंडू जर बघितला ना तर त्या चेंडूचा स्पीड जर आपल्या एकूणच जेडीचे लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात आला, अगदी 142 किलोमीटर पर हवरचा तो स्पीड आपल्याला पाहायला मिळालाय. दॅट्स रफ्तार फॉर यू. वेगेवर स्वार आहेत अश्विन आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जे आतापर्यंत पाहायला मिळते. नेल्सन आकडा जो आपण पाहत आहे 11 अंकांवर आणि 4 गडी बाद. रॉम तो विकेट नाही. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावगती आहे 12 या अंकांवर. सिच्युएशन किती जटिल असली ना, त्या जटिल सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे. आणि म्हणूनच इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. या इनिंगला उभारी देण्याकरिता आता तो मनोरा रचावा लागेल पार्टनरशिपच्या माध्यमानं. 12 अंकांवर धावफलक. मोठा प्रार जरूर करायचा आहे. पार्टनरशिपचा उल्लेख झाला होता. कुठेतरी अपीश खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये पकडले गेले. आणखी एक सॉफ्ट डिसमिसल. 5वा धक्का. जवळ अर्धा संघ मनोरी या संघाचा तंबूच्या आश्रयाला. खराब कामगिरी, अगदी खराब कामगिरी. या मालिकेत तुम्हाला पुढे सरकायचं आहे. 54चं लक्ष या मैदानाचा विचार करता मोठं नाहीये. मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नाही दिसलंय आणि ते प्लॅनिंग न दिसल्यामुळे इथे अगदी हाराकिरी पाहायला मिळते. कारण निम्मा संघ ज्या वेळेला गारद होतो अतिरिक्त दबाव आहे. आता इथून लोअर मिडल ऑर्डर आणि त्या लोअर मिडल ऑर्डरवर जो दबाव आहे ना, त्या दबावाला आता स्वीकारून खेळ करावा लागेल. पर्याय नाही आहे. आता ज्या वेळेला तुमचे पर्याय कमी होतात त्यावेळेला एकच गोष्ट असते, डू ऑर डाय. कारण प्रत्येक सामना नॉकआउट राऊंड आहे.
ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि त्या विश्वासाने जेव्हा एखादा संघ येतो त्या संघाला कामगिरी करायची असते, परफॉर्मन्स द्यायचा असतो. मात्र कुठेतरी ती गणितं चुकतात आणि तीच गणितं सध्या तरी चुकल्या. मात्र अजूनही मी म्हणेन टीम मनोरी संघाकडे चांगले धाकड बॅटर आहेत आणि तेच बॅटर आपल्याला पाहायला मिळतात रोहितच्या रूपानं. ज्या रोहितनं इथे डेलिब्रेट केले, धाव मिळणार नाहीये, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जातोय. रोहितने चांगली गोलंदाजी केली, मात्र इथून ही बॅटिंग चांगली करून दाखवावी लागेल. पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. कुठेतरी आता हा जो शेवटचा अंतिम चेंडू आहे ना, रोहित द्विधा मनस्थितीमध्ये होते. आता म्हणू शकाल की तळ्यात आणि मळ्यात खेळायचं होतं. तळ्यात परंतु चेंडू निघून गेला मळ्यात आणि कुठेतरी सुरेख पद्धतीची गोलंदाजी. जशी फुंकर मारावी पत्त्यांचा बंगला कोसळतो ना संकेतजी, त्याच पद्धतीने इनिंगला कोसळलंय असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत अश्विन जो पाहू शकाल काय गोलंदाजी राहिले. 3 धावा दिल्या, 3 महत्वाचे विकेट आणि ज्यामध्ये डॉट बॉलचं प्रमाण आपण पहा. 6 चेंडूंचा खेळ आणि Great, ज्यामध्ये great. 5 डॉट बॉल. अप्रतिम. मात्र एक स्टॅटिस्टिक अशी मिळाली संजय म्हात्रे यांच्याकडून. बघा काय घडलंय मागच्या 3 ओव्हरमध्ये धावा आलेत फक्त आणि फक्त 14 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 10. काय मैदान आहे, काय खेळ आहे. हे निव्वळ अप्रतिम आहे. ज्या मैदानानं अगदी 5 ओव्हरमध्ये 100 धावापेक्षा जास्त देखील कामगिरी पाहिली, आजचा दिवस देखील तितकाच महत्वपूर्ण. अगदी पहिल्या दिवसात आपण बघितलं एकूण 839 धावा कुठल्या गेल्या या मैदानावर. दुसऱ्या दिवशी 669 आणि आजचा कदाचित रॉयल स्टनर सारखे संघ आहेत, वर्तकनगर सारखा संघ आहे, त्यामुळे ही धावसंख्या जास्तही दिसू शकेल. पाहूया काय करते. पहिल्या दिवशी 51 बळी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 67 बळी आले. हे सगळे स्टॅटिस्टिक आम्हाला संजयजी म्हात्रे देत आहेत. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मानवी संगणक असंच म्हणावं लागेल आणि प्रत्येक रूपरेषा ही त्यांच्या माध्यमानं फार महत्वाची राहिले. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. धाब्यांची नितांत गरज होती आणि कुठेतरी हा जो चौकारांना वाळवंटामध्ये आता पाणी शोधण्याचं काम करेल. या 4 धाबा मिळत आहेत. या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 5 गडी बाद. ऑस्टनच्या बाहेर शफल झाले. थोडासा खोलवरले हाताळण्याची मानसिकता. हलकासा ओव्हरपिच चेंडू निघाला आणि वाईडिश मिड विकेटला योग्य त्या पद्धतीचा गॅप. या 4 धाबा. ही थोडीशी नक्कीच यश जाधवची शोकांतिका राहिली आहे. बऱ्याचदा टॉस्टअप करताना तो ओव्हरपिच हाताळतो आणि कदाचित या गोष्टीवर त्याला कंट्रोल आणावा लागेल. हा चौकार महत्त्वपूर्ण आहे. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की वाळवंटात पाणी शोधण्यासारखा हा प्रकार गरज आहे, ती काळाची गरज. कारण इक्वेशन बघा, 17 चेंडू 38 धावा. हे इक्वेशन लांबच चाललंय आणि त्याकडे लक्ष द्यावं लागेल. पुढचा चेंडू क्रॉस खेळायचा होता, अगदी क्रॉस खेळायचा होता. इथे मात्र घडलंय काय, या जाधवनं आपली साईड चेंज केलंय. मगाशी ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होता, यावेळा तो राऊंड विकेटसाठी आला आणि एकूणच त्याने अँगल बदललाय आणि या अँगल बदलल्यामुळे तिथे एकूणच फलंदाजीच्या मानसिकतेमध्ये देखील अगदी फरक पडलाय. वेल बोल्ड यश जाधव, गुड थिंकिंग. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा फिरवलं या चेंडूला. हलकीशी बॅटची एज अँड टेकन. खूप महत्वाचं योगदान आहे इथून यश देत असताना. कारण की संघाला जर यशाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर हे षटक तितकंच निर्णायक आणि महत्वाचं आहे. यश जाधवचा हा चेंडू जो आपण पाहता हलकासा कट झाला आणि तदनंतर खेचून मारण्याची मानसिकता. कुठेतरी जिथे स्विंग चेंडू होतात किंवा जिथे चेंडूला फिरवलं जातं तेव्हा तुम्हाला ॲज अ मेरिट खेळणं हे फार महत्वाचं आहे. आणि इथून 6वा धक्का बसलाय. स्थिती जी आता नाजूक होती ना, ती स्थिती आता गंभीर झालंय असंच म्हणावं लागेल. आणि कुठेतरी क्लब बॉईज मनोरी हा संघ संकटामध्ये सापडलाय. आता या संकटातून बाहेर काढावं लागेल. या दरम्यान आगमन होते ते म्हणजे निश्चितच अजिंक्यचे खेळाडू आणि जुचंद्र मास्टर टीमचे बुजुर्ग खेळाडू मिस्टर सुनील मुकादम यांचं. मला असं का वाटतं अगदी 65व्या वर्षी देखील इतका फिट माणूस. वेलकम बॅक. सुनीलजी मुकादम यांचं देखील शुभ आगमन झालं मुख्य मंचावर आणि त्यांचं देखील स्वागत. अगेन्स्ट पहिल्या दिवशी ज्यावेळेला ओपनिंग सुरू होती मी लाईव्ह बघत होतो आणि सुनीलला बघितलं आणि माझ्या भुवया उंचावल्या. हाच तो का माझा मित्र. त्यामुळे निश्चितच सुनीलला या लुकमध्ये बघताना थोडंसं वेगळं वाटतंय. हा सगळा महिमा चेतनचा आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 16 या अंकांवर 6 गडी बाद झालेत. मागे वळून पाहतील ना मनोरी संघ तर नाखुश असतील. कारण की विकेटवर कुठलाही फलंदाज उभा राहिला नाही आणि आज सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. जणू काही हजेरी भरण्याकरिता मैदानावर येत आहेत की काय हा एक प्रश्नचिन्ह. ये रे माझ्या मागल्या. आणखी एक विकेट गॉन.
बॅक टू बॅक विकेटचं पतन. पुन्हा एकदा पहा जो अँगल क्रिएट झाला ना कुठेतरी कटरचा वापर, जो लेग ब्रेक होता इथून आणि कुठेतरी आपण पाहू शकाल मोठा प्रहार खेळण्याची मानसिकता, फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये गेला आणि योग्य त्या पद्धतीचा हा झेल जो कन्वर्ट होत असताना गुड कॉटन बोल्ड. यावेळेस विकेटचं होईल पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. काय स्थिती आहे बघा, 16 धावा आणि 7 गडी बाद झालेत. या सामन्यात असं वाटलं की 54 धावा चेस करताना मनोरी संघ निश्चितच चांगल्या पद्धतीने पुढे येईल. मात्र अगदी आपण बघतोय चौथ्या चेंडूपासून जे त्यांच्या मागे ही एकूणच खेळपट्टी लागली, हे गोलंदाज लागले, ही परिस्थिती लागली आहे, ते कोडं अजूनही सुटेना. अगदी विकेट विकेट आणि विकेट. आमचे गुणलेखक मित्र संजय म्हात्रे सर अगदी लाल पेनाचा इतका सढळ वापर करतायत की सध्या त्यातली शाई देखील अर्धी झाली आहे. रेड झोन अलर्ट असंच म्हणावं लागेल. धावसंख्येला लगाम लावलाय, अंकुश लावलाय, सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संधी पुन्हा एकदा होती इथून विकेट हॅट्रिक घेण्याची, परंतु बीट झाले. जवळजवळ 2 वेळेस यश या इनिंगमध्ये विकेट हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळालं होतं. या अगोदर देखील आपण पाहिलं, परंतु काय अनालिसिस राहील, अप्रतिम. याला आपण म्हणू शकाल फिरकीचा जादूगार. फ्लाईट दिली जाते आणि काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत ही खेळाच्या माध्यमानं, यशच्या माध्यमानं पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम. चार्ज करण्याचा प्रयत्न आहे, आणखी एक गडी बाद होण्याची दाट शक्यता आहे आणि इथून थर्ड अटेम्प्ट मध्ये थोडंसं जगल जरूर झालं, परंतु यावेळेस झेलला कन्वर्ट केले धीरजने. विकेटचं झालेलं पतन, 8वा धक्का. चला जोरदार टाळ्या वाजूया यश जाधवसाठी. या मालिकेतील तो पहिला गोलंदाज ठरलाय ज्यांनी 5 कंप्लीट केलाय. वेल बोल्ड यश जाधव. यश जाधवचा यंदाच्या हंगामातील अजून एक कमाल परफॉर्मन्स मी तुम्हाला सांगतोय. मालवणीची गाव स्पर्धा 2 ओव्हरमध्ये 2 हॅट्रिक, असा गोलंदाज हा अप्रतिम रेअर विक्रम असतो. तो विक्रम देखील यंदाच्या हंगामात यश जाधवच्या नावावर राहिलाय. वेल बोल्ड यश जाधव. काय कामगिरी, अफलातून कामगिरी. खेळाच्या माध्यमानं ही परिपक्वता फार महत्वाची आहे. 2 षटकं हाताळली, ज्यामध्ये 60 डॉट बॉल, 13 धावा खर्च केल्या, परंतु 5 पर. एखाद्या फलंदाजाच्या आयुष्यामध्ये 50 धावा या तितक्याच गरजेच्या आहेत, परंतु गोलंदाजाच्या अगदी कारकिर्दीमध्ये 5 पर हे तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचं मूल्य हे निश्चित स्वरूपाने असणार आहे. 5 विकेट हॉल, अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी इथून जी यशच्या माध्यमानं आणि खऱ्या अर्थाने नावामध्ये यश आहे आणि ते यश संपादन केलं आणि पहिला गोलंदाज या स्पर्धेचा ज्याने मात्र 5 विकेट हॉल कंप्लीट केलंय. त्याच दरम्यान आपण स्वागत करूया चुचंद्र मास्टर क्रिकेटचा अजून एक तारा सितारा आमचा मित्र. आणि या स्पर्धेसाठी जर विचार कराल तर 4 दिवस पाण्याची व्यवस्था. एकदा जोरदार टाळ्या जितूसाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद जितू. आणि मित्रा तुझं खूप खूप स्वागत. 16 अंकांवर धावफलक, 8 गडी बाद. विकासाला आपण पाहताय नव्याने गोलंदाज हे 4थं षटक. इक्वेशन आणि सिच्युएशन दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतील. अनालायसिस ते गोलंदाजच्या माध्यमानं दाखवले जातात. 12 चेंडू आणि 38ची गरज आहे. चांगला स्ट्रोक, आता कनेक्शन प्रॉपरली आहे, हे करून दाखवावंच लागेल. नेहमीच आपण म्हणतो ना, पाने केले बहुत कुछ लेकिन खोने केले कुछ काफी. या मॅच मध्ये आता त्याच गोष्टींची पडताळणी तुम्हाला करावी लागणार आहे. मोठा प्रहार जरूर आलाय. आता येणारे चेंडू असतील 11 आणि 32ची गरज आहे. हा सामना अजूनही रंगात येऊ शकतो. रोहित कडून ती अपेक्षा नक्कीच आहे. अनेक सामने मला पुन्हा एकदा तीच गोष्ट आठवते. अगदी 2 वर्षापूर्वी मालवणीच्या मैदानात देखील अशीच कामगिरी केली होती रोहितनं. त्यामुळे बऱ्याच आठवणी आहेत. आणि मनोरी संघ जर बघितला ना तर अगदी बीच क्रिकेट त्यांचं फेमस आहे आणि तिकडचे हे सगळे तरणे बाण खेळाडू, ॲथलीट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच जर बघितलं तर फुटबॉल देखील ते सातत्याने खेळत असतात. त्यामुळे इथूनही मॅच बनू शकेल. गरज आहे सातत्यपूर्ण फटकेबाजीची. व्हॉलंटियर्स, आमचे व्हॉलंटियर्स कुठे आहेत? जरा प्लेयर्सना विनंती करतो, या प्लेयर्स, खेळाडूंना विनंती करतो, यश जाधव या प्लीज, तुम्ही आतमध्ये या. इतकं लांब जाण्याची गरज नाहीये. हरवलात तर कोण सोडेल मिरवडला. 3.1 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवर अतिशय कणखर प्रहार आला 22 या अंकांवर, परंतु एका फटक्याने इथून काम बनणार नाही. इथून तुम्हाला आणखी काही फटके जे सजवावे लागतील. रोहितने गोलंदाजी छान पद्धतीने केली. आता इथून कॉन्ट्रीब्युशन हे त्याचं बॅटिंगच्या माध्यमानं देखील आहे. म्हणजेच पोटेन्शियल आणि क्षमता या दोन्ही गोष्टी आहेत रोहितमध्ये. 22 या अंकांवर हे धावफलक आहे. इथून कुठेतरी जो वॅगन बिल समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. लेफ्ट ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला भेदून आणि चिरून चेंडू सीमारेषा पार. वारे फिरायला काय संकेत जी इथून झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार.
ग्रेट बॅटिंग रोहितकडे ती नक्कीच क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्ण वापर करताना एक गोष्ट त्याच्या मनामध्ये नक्कीच असेल, मात्र सध्या तो त्या गोष्टीचा विचार करत नाही की विकेट किती दिलेत. पर्याय आता जे आपल्याकडे आहेत त्या पर्यायांचा वापर केला जातोय. या घडीला अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली या 2 फटक्यामध्ये. या दोन्ही चेंडूवर त्यांनी मेरिटवर जाऊन खेळलाय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26 धावा. 28ची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ राहिलाय. मॅच इज स्टील ऑन. हा चेंडू अगदी योग्य आहे. अगदी सरळ सोट चेंडू होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या आतमधून जाणारा चेंडू होता. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक वाटला मला, मात्र कदाचित याही गोष्टींची सध्या गरज आहे. बऱ्याचदा मनासारख्या गोष्टी घडत नसतात आणि इथून त्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, त्यावेळेला थोडंसं सरळ खेळावं लागेल. इथे नाही ही चूक केली आहे. आत्ताही थोडंसं असं वाटलं की भरपूर प्रीमिएटेड फटका होता. तुम्ही पूर्वनियोजित फटके नाही खेळू शकत. सध्या टेनिस बॉल क्रिकेट एवढं वाढलं आहे की ज्या वेळेला जसा चेंडू येते त्यानुसार तुम्हाला फटके खेळावे लागतील, इनोव्हेशन दाखवावं लागतील. मात्र आधीच ज्या वेळेला तुम्ही ठरवता की मला हा स्ट्रोक खेळायचा आहे, तिथे चुका होताना दिसतात. आत्ताही तेच घडलंय. लागोपाठ 2 डॉट आलेत. थोडासा चेंडू आतमध्ये आला, परिपूर्ण खोलून ठेवलं यावेळेस फलंदाजाला. अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात जरूर झाली होती, परंतु डॉट बॉलने पुन्हा एकदा प्रेशर बिल्ड झालंय क्लब बॉईज मनोरी या संघाकडे. घरातल्या निघाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आज आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा, परंतु हा परफॉर्मन्स तुमचा तेव्हाच चांगला होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर ते प्रत्युत्तर द्याल. हा चेंडू पहा, परिपूर्ण खोलून ठेवलं, अप्रतिम. हलकासा इनस्विंगर होता, आतमध्ये वळाला डॉट बॉल. मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर आहे. आता फाईन लेग मध्ये पकडले जातील डेफिनेटली. आता काय ऑल आउटच्या दिशेने मार्ग होतील का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे, कारण की जवळजवळ हा 9वा धक्का लागलाय आणि शेवटची अंतिम जोडी जे आता मैदानाच्या दिशेने होईल मार्गस्थ. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कठीण परिस्थिती आणि इथून कौतुक करीन ते म्हणजे मिराट संघाचं 54चं लक्ष. ते एकूणच अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये या मैदानावर खासमध्ये डिफेंड करणं ही महत्त्वपूर्ण गोष्ट होती, मात्र गोलंदाजांनी ती कामगिरी करून दाखवलंय. खास कौतुक यश जाधवचं. नो डाऊट 5 विकेट त्यांनी मिळवलं. अश्विन यादवचं षटक देखील इम्पॉर्टंट होतं. 3 विकेट त्यांनी एका ओव्हरमध्ये काढल्यात आणि 3च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विकास ॲज अ न्यू कमर देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. धीरज झा येतोय, अजून एक चांगला गोलंदाज. पाहूया त्याची गोलंदाजी. मात्र इथून 28 धावा या करताना भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. कदाचित जितकं दैव असेल ना ते दैवाची धावा करावा लागेल, तो म्हणजे टीम क्लब बॉईज मनोरी संघाला. लेट्स सी काय घडतंय. मी तर म्हणेन संकेतजी, मेला लूट गया, कारण की 9 धक्के बसल्यात आतापर्यंत. 28ची गरज आहे. डेफिनेटली क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं या क्रिकेटच्या पटलावर. म्हणून जसप्रीत बुमराहने देखील अगदी 35 धावा केल्यात कसोटीमध्ये आणि त्या देखील सर्वाधिक आहेत. म्हणूनच कधी काही घडू शकते या क्रिकेटच्या पटलावर. समोरच्या देशाने खेळण्याची मानसिकता. फटका तर छान पद्धतीने सजवलाय. ओहो, रुको जरा, सबर करो. आता कुठेतरी आहे ना लगान पिक्चरची आठवण झाली संकेतची. झेल तर कन्वर्ट केला गेला होता, परंतु सीमा रेषा लगत अगदी पाय टच झाला. नक्कीच इंग्लंड विरुद्धचा तो पहिला विजय होता आपला, अशी देखील आम्हाला माहिती मिळते. 2007 ला काय घडलं होतं आजचा 28 मार्चचा दिवस 2007. मॅच कडे लक्ष देऊया. पहिला षटकार आलाय. वेल बोल चांगला लांबून टाकलाय, दाबून टाकलाय. याच गोष्टीची गरज आहे. 2007 ला देखील परिस्थिती अशीच होती. 45व षटक सुरू झालं. 210 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी फक्त 4 धावा कमी होत्या आणि तिथून लतीफ मलिंगानं काय केलं, 4 चेंडूमध्ये 4 विकेट मिळवला, ती मॅच फिरवली. याही गोष्टींचा अगदी सगळी माहिती आम्हाला संजयजी म्हात्रे यांच्या वतीने मिळते. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. वेल बोल्ड इथे देखील अगदी बॅकफुटला खेळलेत आणि तीच चूक होताना दिसते. 10वी जोडी आपण बघतोय 10व्या गड्यासाठी ही पार्टनरशिप. मात्र इथून आता आपण गणित बघतोय. 3 चेंडू 22 धावा. परिपूर्ण आता या मॅचवर पकड जी निर्माण केलंय अतिशय सुरेख पद्धतीने सिद्धविनायक मीरा रोड संघ. 22 धावेंचा फरक राहिलाय. बॅकअप देहान टाकण्याचा प्रयत्न आणि मानस होता, परंतु शरीरापासून थोडीशी लेंथ लांब आहे. एक अतिरिक्त मिळेल. 21 धावसंख्या हवी आहे आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3. खराब फलंदाजी म्हणावी लागेल. सलामीवीरांनी ती सुरुवात करून दिली नाही. कुठेतरी मिडल ऑर्डर परिपूर्ण निष्फळ ठरलं
आणि कुठेतरी मिडल ऑर्डर नंतर आता टेल एंडर फलंदाज देखील निष्फळ ठरत असताना म्हणजे कोलॅप्स झाले आणि परिपूर्ण ही इनिंग बिल्डच होऊ शकली नाही, कारण की जी पार्टनरशिप विशेष करून व्हायला पाहिजे होती ती पार्टनरशिप झाली नाही आणि परिपूर्ण आता या मॅचमध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता ही आता शिल्लक राहिले, कारण की 2 चेंडूंचा खेळ जो बाकी आहे आणि 21ची गरज आहे. मैदानात एक वेगळा सन्नाट आहे, अगदी सन्नाट आहे. हाय चेंडू थोडंसं जास्त अवांतर, थोडंसं नक्कीच आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे धीरज, मात्र लेंथ चुकते, थोडासा अजून उशीर या एकूणच विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा कॉल देतोय. दोन्ही संघांना तयारीत राहायचंय. रॉयल स्टनर मिरॉड वर्सेस वर्तकनगर, दोन्ही संघ रेडी आहेत. मग असे टॉस झालाय, रॉयल स्टनर संघानं नाणेफेक जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. दॅट्स अ बिग 6. हा महत्वपूर्ण षटकार, मोठा षटकार. पराभवातील अंतर नक्कीच इथे कमी होणार आहे, मात्र भरपूर उशीर झालाय. या मॅच मध्ये परतीचे सगळे दोर कापले गेले, याचं कारण पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये आलेले विकेट्स. यश जाधवनं 5 गडी बाद केले, अश्विननं 3 गडी बाद केले, तिथून पार्टनरशिप नाही झाली आणि तोच एक होता या सामन्यातील महत्वपूर्ण ड्रॉबॅक. सिंहगडाला उशिराने जाग आली मी तर म्हणेन संकेतजी, कारण की हे अगोदर स्ट्रोक येणं गरजेची गोष्ट होती. आता इथून स्ट्रॉंग फिनिश तर नाहीये, परंतु इथून स्ट्रॉंग पद्धतीने हे मॅच जिंकले सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड. या सोपी गोष्ट नाहीये, परंतु सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाने मॅच 13 धावेने जिंकली. थँक्यू सो मच क्लब बॉईज मनोरी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खूप चांगल्या पद्धतीने वेळेवर तुम्ही सहभाग घेऊन आयोजकांना देखील सहकार्य केलं, त्याकरिता धन्यवाद. मॅचची समरी 53 धावा झाल्या होत्या, 6 गडी बाद, ज्यामध्ये कुणालच्या बॅटमधनं 15 चेंडू आणि 41 धावा. परंतु सेकंड इनिंगमध्ये जसा मी म्हटलं ना की पत्त्यांचा बंगला कोसळावा, त्या पद्धतीने इनिंग कोसळली. 40 या अंकांवर 9 गडी बाद आणि विशेष करून यशची गोलंदाजी, 2 षटकं हाताळली, 5 विकेट हॉल, 13 धावा त्याने खर्च केल्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाज जो विशेष करून पाहण्याकरिता आपल्याला मिळाला. 2 गोष्टी होत्या. पहिल्या इनिंगमध्ये 15 चेंडू आणि 41 धावा, कुणालने धावा लावल्या स्कोर कार्डवर, परंतु या